आपण जे पदार्थ रोज खातो त्याच्यातून आपल्या शरीराची किंवा आपण आपल्या तब्येतीची काळजी कशी घेऊ शकतो त्यावरती सुद्धा काही माहिती देणं गरजेचं वाटलं. कारण की स्वतःला पण कधी कधी मला त्रास होतो, त्यामुळे माझ्यामुळे मी जगाची कल्पना करू शकते. जसं महिलांना काय होतं, मासिक पाळी येते, त्यामुळे शरीरामधून भरपूर प्रमाणामध्ये रक्तस्राव होऊन जातो आणि मग ते रक्त भरत नाही. आणि काय होतं, बऱ्याचदा घरातील महिला ज्या आहेत, घरातील सगळ्या स्त्रिया आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. घरामध्ये राहिलेलं शिळं पाकं अन्न एकट्याच खात बसतात, मग त्यांच्या शरीराला पोषक अशा गोष्टी मिळत नाहीत. तर आता शिळं फेकून द्यायचं का, असाही एक मुद्दा येतो की महागाई मी म्हणते मग अन्न फेकायचं नाही. मी असं म्हणेन की सगळ्यांनी थोडी थोडी मदत करा. 2 पोळ्या शिल्लक राहिल्या असतील, घरात 4 माणसं आहेत, तर सगळ्यांनी अर्धी अर्धी वाटून खा. अर्धी शिळी खा, बाकीच्या ताज्या खा, म्हणजे एकट्या बाईला फक्त शिळं खायची वेळ येणार नाही. अशा पद्धतीने थोडंसं त्यांना तुम्ही मदत करू शकता, त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकता. तर त्यामध्येच काही 2-3 टिप तुम्हाला सांगते, त्या पण जर तुम्ही वापरल्या तर त्याचा जास्त चांगला परिणाम आपल्या शरीराला होतो. जसं जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने काय होतं, शरीरामध्ये विषारी पदार्थ जर गेले असतील तर ते तुमचे विषारी पदार्थ ते कांदा त्याला मारून टाकतो. आणि दुसरं म्हणजे रक्ताची कमतरता त्याने दूर होते. कांदा कच्चा खाल्ल्याने खूप चांगला असतो, त्यामुळे कच्चा कांदा जरूर खावा. त्याचप्रमाणे शरीरामध्ये जर लोहाची कमतरता जर जाणवत असेल तर रोज वाटीभर पोहे खाल्ल्याने आपल्याला रक्ताची जी कमतरता आहे ती नक्कीच भरून निघते. त्याने लोहाचे प्रमाण वाढते. मग कधी फोडणीचे पोहे खा, कधी बटाट्याचे पोहे खा, कधी दडपे पोहे खा, कधी दूध पोहे खा, कधी गुळ पोहे खा, असे वेगवेगळे प्रकार करून पण तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रमाणे पोहे तुमचे खाण्यामध्ये वाढवा. त्याचप्रमाणे कारल्याची भाजी ही आठवड्यातून किमान 2दा करा. म्हणजे आता सोमवारी कारलं करतात, माझी आई नेहमी म्हणायची की सोमवार उपवास सोडायला कारलं करतात श्रावणात. मग ती सवय बाकीच्या वारी का, म्हणजे श्रावण महिना संपला की का नाही बायका फॉलो करत. तर सोमवारी एकदा कारलं करा, त्याचप्रमाणे शनिवारी करा किंवा मग शुक्रवारी वगैरे करा, की आठवड्यातून 2दा कारल्याची भाजी केल्याने चेहरा असा तुकतुकीत होतो आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो, साफ होतो चेहरा, कुठलाही डाग धब्बा पिंपल्स मुरूम राहत नाहीत. जरूर करून बघा. व्हिडिओ कुठून बघताय कळवा.